असा पर्याय जो सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडतो, तुम्हाला आम्हाला परवडतो. हा पर्याय म्हणजे आजारमुक्तीची वाटचाल जीवन संजीवनी स्पिरुलिना. जर आजारमुक्त व्हायचं असेल किंवा आजारच होऊ द्यायचा नसेल, निरोगी जगायचं असेल, निरोगी जगायचं असेल, मग कॅन्सर असेल, शुगर असेल किंवा कुठलाही आजार तुम्हाला होऊच द्यायचा नसेल, तर हे जीवन संजीवनी स्पिरुलिनाचं सुपरफूड तुमच्या आहारामध्ये जर असेल तर कुठलाही आजार तुम्हाला छूणार म्हणजे स्पर्श सुद्धा करणार नाही. इतकी इम्युनिटी स्ट्रॉंग राहील, रक्त सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहतील. मग आजार होऊन गोळ्या खाऊन जगायचे, आजारमुक्त जगायचे स्पिरुलिना घेऊन. त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात हा व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. Ring, ring, ring. परत बोला, काय म्हणता? तब्येत व्यवस्थित आहे. गोळ्या चालू केलेल्यापासून आपल्या या जीवन संजीवनीचा आभार माना पाहिजे सर. ओके ओके ओके. काय त्रास होता आणि काय बरं झालं मला थोडं सांगा ना. मी जर ड्रायव्हिंग करतो होतो. बोला बोला. हा, आता कॉल चालू असू दे काय सर? हा बोला ना. काय होतं काय तर मला पहिला म्हणजे काय होतं, अलर्जीचा त्रास होता. धुळीत वगैरे गेली तर धाप लागायची किंवा एखाद्या सीओडीचा वगैरे वास आला तर उदबत्तीचा वास सुद्धा सहन होत नव्हता. 4 जिन्नस सुद्धा वर चढू शकत नव्हतो मी. आणि 3 टाइम गोळी वडल्याशिवाय चालता येत नव्हतं. आता सध्या मी कामावर असतोय. 10 जिन्नस 5व्या मजल्यावर जरी गेलो 10,000 दिवसात मारल्या काही प्रॉब्लेम नाही. आणि एक टाइम गोळी रेग्युलर म्हणजे मी चालू केल्या आणि एवढी इम्युनिटी पॉवर वाढल्या, पोट पूर्ण साफ होतोय बघा सर. एक नंबर क्वालिटीचं औषध आहे. सर्वांनी घ्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे लोकांनी. परवा मी सुरुबलीमध्ये आमच्या पाहुण्यांच्या गावात गेल्यानंतर त्यांनी सांगितलंय, तुमचा नंबर देऊन तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून घेतलाय आणि आज त्यांनी औषध सुद्धा मिळालंय सर. चालू करा म्हटलं त्यांनी. बरं. आणि कुठून बोलताय तुम्ही म्हटले? मी सौंडाळ तालुका जिल्हा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. ओके. आणि कधी तालुका चालू केलं कागल होतं? जिल्हा कोल्हापूर. हा बोला. कधी चालू केलं होतं? आता 1 महिना बरोबर झाले बघा. 1 महिना 1 दिवस झाला. 15 दिवसात मला फरक पडत चालला सर. ओके. चालेल ना दादा. बरं आहे, व्यवस्थित आहे. चालतंय. आणि दुसरी गोष्ट सर, मला तुमच्या ते आता कसं अनेकामध्ये या व्हॉट्सअपला जाहिरात बघितली की महिलांसाठी आपला हे उद्योगधंदा चालू करण्यासाठी काय आपल्याला हे मिळणार काय? बरं. मी तुम्हाला माहिती वगैरे पाठवतो. हा चालतंय सर. आता थोड्या वेळात बोलतो मी. जरा ड्रायव्हिंग करतोय. तुमचा 3 वेळेस फोन आला म्हणून मी उचलला. ठीक आहे ना? चालतंय सर. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. ओके चालेल. करतो मी कॉल तुम्हाला. त्यांचं पण त्या म्हणलं की मला काय काम करायचं जमत होतं, उभं राहायला जमत नव्हतं. पण म्हणलं की आहे फरक. त्या म्हणलं की 8 दिवस लागतील फरक पडायला सुरुवात. पण म्हणजे मला 3 दिवसापासून फरक जाणवायला लागला. हो, जाणवतो ना. शरीर त्यांचं लवकर ऍक्सेप्ट केलं त्यांनी ना, 8 दिवसात 15 दिवसात बऱ्यापैकी रिझल्ट दिसता. पण जे लॉंग टाइम घेतं आयुर्वेदिक ना, आहे का? हो आयुर्वेदिक हे लॉंग टाइम घेत राहिलं ना तर पूर्ण बॉडी क्लिअर होऊन जाते ना. बर. हे मग सगळे एक मी तिच्या प्रॉब्लेम. घरी गेली ना की एक फोन लावते तुम्हाला. ओके चालेल, काही ओके. प्रॉब्लेम. तिला ते मध्ये आहे ना, तिला थोडस त्या गर्भपिशवीवर थोडा सुजाचा म्हणजे हे होतं. पण ते रिपोर्ट केला आम्ही, नॉर्मल आहे सगळं. ते नॉर्मल झालं, शुगर पण नॉर्मल झाली. गर्भपिशवीला काय होतं म्हटले? तिला सूज होती आमच्या मिसेसला. ओके, मग ती नॉर्मल झाली आता? ती नाही, अशात नाही चेक केलं मी आता. नाही का? पण त्रास वगैरे काही होता तो? काहीच नाही. काय त्रास होता पहिला ब्लिडिंगचा, हा. तर ते आधीच बंद झालं ते. म्हणजे ते हे घेतल्यापासून पण काही त्रास नाही, इम्युनिटी पण त्यांची वाढली असेल. काही नाही. हो. शुगर पण कंट्रोल मध्ये आली ना? हो. बीपी पण कंट्रोल मध्ये. बीपीची गोळी बंद होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. बंद केली तरी नॉर्मल होईल, काहीच गरज नाही त्याची आता. काय हरकत नाही. फक्त शुगरची गोळी एक सपोर्टिव्ह राहू द्यायची, ती जी चालू असेल ती. आणि त्याला जोडी स्पिरुलिना जर कंटिन्यू घेतलं तर त्यांना कुठलीही भीती नाही किंवा सायलेंट अटॅक जो शुगर पेशंटला येतो तो पण येणार नाही. आणि शुगरचे जे साईड इफेक्ट पुढे जाऊन होणार आहे, हातापाय लाग, लघवीचे त्रास, मळमळ होणे, अपचन होणे, झोप न येणे, हे कुठलेही त्रास त्यांना जाणवणार नाही किंवा होणार पण नाही. काय हरकत नाही. एकदम हेल्दी. आणि त्यांच्या तब्येतीत आता जी सुधारणा याच्यापेक्षा 10 पट सुधारणा अजून काही काळानंतर होत राहील. बरं. रिकव्हरी होत राहते. किती महिने करू दे? शुगर असल्यानंतर ते जीवनभर शुगर जात नाही सरणावर जाईपर्यंत.
शुगर पेशंटला कधी काय होईल सांगता येत नाही. असे डोळ्यानं मी कित्येक पेशंट मारताना बघितले दादा 2 वर्षापूर्वीच, ज्यावेळेस आम्ही स्पिरुलिना करत पण नव्हतो. बर माझ्या सख्य नात्यातले सख्य चुलत मामा, आत्याचा नवरा शुगरच्या गोळ्या खाऊन खाऊन इतके त्रासले, जेवता जेवता अटॅक आला, चालता चालता अटॅक आला. हा हा अलग लक्षात. ते काही खूप खर्चिके असं नाही ना. आपण करोडो लाखो कमवतो आणि 500-600 जर हेल्थसाठी आपण खर्च नाही करत, नुसते ॲलोपॅथिक गोळ्यांवरती जर जगत राहिलो तर ते धोकादायक आहे पुढे ते जाऊन. गोळ्या तर किती केलं धोकादायक आहे. त्या गोळ्या काय एक काहीच नाही. आता इथं आमच्या इथे शुगर चांगलीच होती, पण ती एकदमच नॉर्मल झाली. शुगर नॉर्मल झाली आणि बीपीचे सुद्धा एकदम, आता गोळ्या आहेत समजा पण नॉर्मल आहे बीपी. बीपीची गोळी बंद केली तरी हरकत नाही. बरोबर, काय गरज नाहीये तिची आता. फक्त तुम्ही ओनली वन स्पिरुलिना आणि सपोर्टिव्ह शुगरला एक गोळी ॲलोपॅथिक, या दोन्ही ठेवल्या ना, नो प्रॉब्लेम. काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यांना, गॅरंटी देऊन सांगतो मी तुम्हाला. कारण कित्येक पेशंट मी बघितले हो. ते ग्रुपमध्ये कसं काय मी डिलीट झालो? तुम्ही लिफ्ट झाले वाटतं. मी ऍड करून घेतो नंबर. गादी गिदी सरकेला आहे, ते नसा दबेला आहे, तर अजून कंबर हे ते असं पूर्ण बसली नाही अजून. फरक जाणवतोय ना? हा, फरक जाणवला. आणि ते एका डोळ्यात बी थोडासा प्रॉब्लेम आहे, दिसते कमी थोडं. हा एका डोळ्याने कमी दिसते थोडं. हा हा हा. किती दिवसात घेतलं होतं? भरपूर दिवस झाले आता. अहो किती दिवसाचं घेतलं होतं? 2 महिने 3 महिन्याचं? 3 महिन्यात. ओके ओके. मग आता परत रिपीट केलंय का? हा, परत रिपीट केला. नाही, होईल हळूहळू. टाइम लागतो त्याला रिकवर व्हायला. एवढे सगळे 2-2, 4-4 प्रॉब्लेम म्हणले होत नाही एकखटी. आणि ते गळ्यामध्ये आई म्हणते ते असं घशामध्ये गळ्यामध्ये थोडे कसे अंगार होते आणि दुखते, म्हणजे असं काही गिरदार नाही ते. हा हा. कधीपासून हा त्रास? त्यात समजा 15-20 दिवस झाले. आता व्हायला लागला का? आता गोळ्या संपेल होत्या का चालू होत्या? गोळ्या चालू आहे सध्या 3-4 दिवसाचे आहेत. म्हटलं कधीपर्यंत येतील. हा का? वय किती त्यांचं? आता तुम्हाला घेऊन किती दिवस झाले? 8 दिवस झाले समजा. 8 दिवस झाले. 8 दिवसात तुम्हाला स्किनला काय वाटलं? म्हणजे थोडं जे काळवटपणा होता तो कमी झाला. बरोबर. अजून काय वाटलं? म्हणजे मला थोडं बरं वाटायला लागलं, थोडस म्हणजे चांगलं. थकवा वगैरे तुमचा गेला थकवा असेल? थोडा कमी झाला. हा. आणि हातापायाची बी, म्हणजे हातावरची सूज कमी झाली माझ्या खूप. हा बिलकुल. 8 दिवसात जर तुम्हाला रिझल्ट दिसतो तर 80 दिवसात किती दिसेल? हा हा हा. हा हळूहळू एक एक गोष्ट कव्हर होईल ना, बरोबर की नाही? हा. तेच ना. करा मी continue, मला काही problem टेन्शन नाही. आलं पहा, म्हणलं आता कसं करावा. नाही काही प्रॉब्लेम नाही, कंटिन्यू करा. हा